Hi student, welcome to Perfect Classes Mazalgaon. In previous videos, we completed the chapter number first set of class 9. Here we complete chapter number first, basic concept in geometry of mathematics paper second of class 9. Today we start this chapter, some basic concept in geometry. First we derive the geometry. आता जॉमेट्री म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. जिओमेट्री हा शब्द जो आहे हा दोन शब्दांनी तयार झालेला आहे. जिओ मीन्स अर्थ, जिओ मीन्स अर्थ, त्याला जमीन असं म्हटलं जातं, आणि मेट्रिया म्हणजे मेजरिंग. मेट्रिया मीन्स मेजरिंग, याला अर्थ म्हणजे जमीन, पृथ्वी या अर्थानं जमीन, आणि मेट्रिया मेजरिंग म्हणजे मोजणे. म्हणजे काय आहे तर जमीन मोजणे या संदर्भात या जमीन जॉमेट्रीची मुळे सापडतात. जॉमेट्री म्हणजे काय, जमिनीच्या संदर्भातलं मोजमाप आहे. जमीन मोजण्यासाठी जे शास्त्र वापरलं जातं त्याला थोडक्यात जॉमेट्री. मग त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहेत. देयर आर सम बेसिक कन्सेप्ट. फर्स्ट पॉइंट, लाईन अँड प्लेन. आता या ज्या पद्धतीनं आपल्याला नंबर्सची डेफिनेशन करता येत नाही, वी कॅनॉट डिफाईन नंबर्स in the similarly or such a way we cannot define points, line and plane. पण हे कसं लक्षात ठेवायचं तर सर्वात प्रथम पॉइंट या सर्वांच्या डेफिनेशन्स आपल्याला डिफाईन करता येत नाहीत. पण पॉइंट्स म्हणजे काय आहे, अ टीप क्रिएटेड बाय. आता पॉइंट म्हटलं तुम्हाला काढा, ड्रॉ अ पॉइंट ऑन अ प्लेन असं जर म्हटलं तुम्ही काय करता, अशा पद्धतीनं पॉइंट ए कन्स्ट्रक्ट करता. मग पॉइंट म्हणजे काय, अ टीप क्रिएटेड बाय एनी पॉइंटेड ऑब्जेक्ट ऑन अ प्लेन सरफेस इज कॉल्ड पॉइंट. म्हणजे कोणत्याही टोकदार वस्तूने सपाट पृष्ठभागावर केलेला टीप यालाच आपण पॉइंट असं संबोधतो. इथं ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे. तुमच्यासाठी तुमचा पेन टोकदार आहे, तुमची वही सपाट पृष्ठभाग, मग तुम्ही पेनानं तुमच्या पेन्सिलनं तुमच्या वहीवर एक टिंब देता, एक टीप का देता, त्यालाच काय संबोधतात आपण बिंदू, पॉइंट असं संबोधतो. त्यानंतर लाईन काय आहे कन्सेप्ट पाहूया. लाईन म्हणजे काय आहे तर दोनही बाजूने अमर्याद असणारा रेषीय बिंदू संच. बघा संच सेट चॅप्टर आपण बघितला होता. दोन्ही साईडने दोन्ही बाजूने अमर्याद असणारा रेषीय बिंदू संच याला संबोधलं जातं लाईन. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवूया कारण याच्या डेफिनेशन्स नाही. तर लाईन काय आहे तर दोन्ही बाजून अमर्याद आहे. मग हा अमर्याद जो पार्ट आहे तो दर्शवण्यासाठी हिअर वी डिनोट एरो फॉर दिस पार्ट. आता जो अमर्याद आहे त्यासाठी आपण एरो दर्शवलेला आहे. हे पॉइंट्स आहेत, ही आहे लाईन. आता प्लेन काय आहे बघा. मग प्लेन म्हणजे काय आहे तर चारही बाजूने किंवा सर्वच बाजूनी अमर्याद असलेला सपाट पृष्ठभाग. अ प्लेन सरफेस बघा एक्सटेंडेड फॉर बोथ द एंड्स और बोथ द साइड्स. आता कुठलाही प्लेन सरफेस चारही बाजूने जर अमर्याद असेल तरच काय संबोधलं जातं, प्लेन असं संबोधलं जातं. चारही बाजूने वाढू शकतो त्यालाच प्लेन असं संबोधतात. मग लाईन, पॉइंट आणि प्लेन हे पॉइंट फक्त लक्षात कसे ठेवायचे तर या पद्धतीने डेफिनेशन्स नाही येतं. नाउ वी सी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. आता पॉइंट आणि डिस्टन्स त्या कोऑर्डिनेट काय आहेत ते समजून घ्यायचं आहे. आता हिअर वी सी और आय ड्रॉ अ नंबर लाईन. आता इथं एक नंबर लाईन आहे. वी सी द नंबर लाईन इन 7 और 8 स्टँडर्ड. नंबर लाईन कशाला म्हणायचं आहे तर रेषेवरील पॉइंट्स, रेषेवरील बिंदू संख्या दर्शवत असतील तर त्याला नंबर लाईन असं म्हणतात. पॉइंट्स ऑन अ लाईन indicate or show the numbers. Points on a line show numbers. That line is called as number line. आता इथं एक नंबर लाईन काढलेला आहे. आता लाईन माहिती आहे. आता या लाईनवर समजा मी इथं पॉइंट घेतला असता, ओ इथं 0, इथं ए, इथं 1, इथं बी, इकडं -1 असं जर घेतला असतं तर हीच काय झाली लगेच नंबर लाईन. पॉइंट्स ऑन अ लाईन शो नंबर्स इज कॉल्ड नंबर लाईन. आता इथे एक नंबर लाईन आहे बघा. हिअर द पॉइंट डी डिनोट द नंबर 1. आता डी हा पॉइंट जो आहे तो किती नंबर डिनोट करतो रे, 1. देअरफॉर सो आता याला आपण काय म्हणू शकतो, द कोऑर्डिनेट ऑफ डी, द कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1. आता बघा डी हा 1 हा पॉइंट किंवा 1 हा नंबर डिनोट करतो म्हणजे त्या डी चा कोऑर्डिनेट 1 आहे. सिमिलरली पॉइंट ई डिनोट नंबर 3. आता ई हा किती नंबर डिनोट करतो रे, 3. याचाच अर्थ काय आहे, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज 3. ही या पॉइंटचा कोऑर्डिनेट 3 आहे. इन द सेम वे व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. टेल मी व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. हिअर लुक आउट दिस. हिअर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज -3. गुड. In the same way, what is the coordinate of point A? Who will tell me? Yes, the coordinate of A is -5.
आता कोऑर्डिनेट काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. मग आता मला सांगा 1 हा हे नंबर आहे, या 1 नंबरनं कोणता पॉईंट ऑक्युपाय केलेला आहे किंवा 1 या नंबरचा पॉईंट कोणता आहे तर तो पॉईंट आहे डी. -2 चा पॉईंट कोणता आहे तर तो आहे सी. म्हणजेच आपल्याला पॉईंटचा कोऑर्डिनेट सांगता आला पाहिजे आणि कोऑर्डिनेटचा सुद्धा पॉईंट. व्हॉट इज द पॉईंट किंवा -5 या कोऑर्डिनेटचा पॉईंट किती आहे सांगा बरं. -5 हा कोऑर्डिनेट आहे, त्याचा पॉईंट काय आहे ए आहे. म्हणजेच पॉईंटचा कोऑर्डिनेट या संख्या आणि या कोऑर्डिनेटचा पॉईंट म्हणजे हे वरी दिलेले ABCDचे नाव आहे. यालाच काय म्हणायचे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट. आता हे पॉईंट्स काय तुम्हाला कोऑर्डिनेट्स काय. आता त्याचा डिस्टन्स, हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट. आता याच ठिकाणी त्यांचा डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण पाहणार आहोत. हिअर वी सी द हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट विच लाय ऑन द नंबर लाईन. आता नंबर लाईनवर असणाऱ्या दोन बिंदूमधील अंतर किंवा दोन बिंदू दरम्यानचा अंतर. आता बघा हिअर वी टेक वन एक्झाम्पल, डिस्टन्स DE. आता डिस्टन्स DE हे जर काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढायचे बघा. आता कुठल्याही दोन बिंदू मधलं अंतर काढायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट, द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट हे कायम लक्षात ठेवायचे. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, distance between 2 points, when we subtract smaller coordinate, distance between 2 points is get by subtracting smaller coordinate from greater or larger coordinate. बघा मोठ्या बिंदूतून किंवा मोठ्या संख्येतून मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट जर मायनस केला तर आपल्याला काय दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स. आता इथं डिस्टन्स DE कॅल्क्युलेट करायचे. फर्स्ट, व्हॉट आर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D and E? ऑब्झर्व केअरफुली इन दिस फिगर. Here the coordinate of D is 1, also the coordinate of E is 3. Which number or which coordinate is greater between these two, 1 or 3? Yes, the coordinate 3 is greater, therefore we will write 3 minus 1, and the distance between 2 points is getting by subtracting smaller coordinate from the greater coordinate. आता कुठल्याही दोन बिंदू मधला अंतर हे मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट जर वजा केला तर आपल्याला मिळतो. Here we get the distance between DE equal to 2. What is the distance? Similarly here the distance between CD equal to, how to calculate the distance CD? Here the coordinate of C is -2 and the coordinate of D is 1. आता इथं C चा कोऑर्डिनेट -2 आहे आणि D चा कोऑर्डिनेट 1 आहे. आता -2 आणि 1 या दोघांमध्ये कोण मोठा आहे हे तुम्ही डिसाइड करा. यस, 1 इज ग्रेटर. मग मोठ्यातून लहान मायनस करायचा आहे. याचा अर्थ काय आहे तर 1 -2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत असतात हे सर्वांना माहिती आहे आणि आपल्याला मिळणार आहे डिस्टन्स 3. म्हणजे डिस्टन्स 3 किती आलेला आहे 3 आलेला आहे. सेम त्याच पद्धतीनं डिस्टन्स CD जर 3 असेल तर डिस्टन्स DC हे सुद्धा किती असतं 3 नसतं. आता याच डिस्टन्सला आपण लेंथ DE असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे डिस्टन्स इक्वल टू डिस्टन्स DE इट मीन्स लेंथ DE असं सुद्धा आपण लिहू शकतो. डिस्टन्स कसं काढायचे कायम लक्षात ठेवा. फक्त काय तर ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम ग्रेटर कोऑर्डिनेट. म्हणजे काय करायचंय तर ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस केला की आपल्याला काय मिळणार आहे तर डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. We get the distance between 2 points by subtracting smaller coordinate from greater coordinate. म्हणजे मोठ्यातून छोटा जर मायनस केला तर आपल्याला डिस्टन्स भेटतं. हे आहे आपलं सगळं डिस्टन्स. आणि एक गोष्ट बघा, हिअर द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट इज नेवर निगेटिव्ह. आता बघा कधीच ऋण नसतं. इज नेवर निगेटिव्ह. आता कधीही ऋण येणार नाही. कोणतेही दोन बिंदू घ्या त्यातलं डिस्टन्स हे ऋण कधीच येणार नाही. ही कायम लक्षात ठेवा. कारण डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अंतर हे कायम धन असतं. कुठेही गेलात तुम्ही थोडं तरी अंतर कापलं हे धन असतं. म्हणून डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. डिस्टन्स कधीही ऋण येणार नाही. मग डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट, हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्टन्स? एनी डिफिकल्टी?
काय लक्षात ठेवायचं, फक्त ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचा, या पद्धतीनं कोऑर्डिनेट मधलं डिस्टन्स काढायचे. आता आपल्याला पाहायचं बिटवीननेस. आता बिटवीननेस काय आहे तर बघूया. बिटवीननेस वी सी बिटवीननेस. बिटवीननेस. आता बघा बिटवीननेस काय आहे, त्याला मराठीत दरम्यानता असं संबोधतात. दरम्यानता, बिटवीननेस. आता बिटवीननेस दरम्यानता काय आहे बघा. इफ पी क्यू आर एनी 3 कोलिनियर पॉइंट, जर ए बी सी हे 3 एकरेषीय बिंदू असतील तर त्याच्यात 3 कंडिशन्स असतील. व्हॉट आर 3 कंडिशन्स बघा. पी क्यू आर हे एका रेषेवर असतील. इफ पॉइंट्स पी क्यू आर लाय ऑन अ लाईन. बघा पी क्यू आर ही एक कंडिशन असू शकते. या कंडिशनचा अर्थ काय आहे तर क्यू इज बिटवीन पी अँड आर. क्यू इज बिटवीन पी अँड आर. क्यू कुठं आहे तर पी आणि आरच्या मध्ये आहे. ही एक कंडिशन आहे. अनदर कंडिशन, सेकंड कंडिशन बघा. फक्त पी क्यू आर हे एक रेषीय असतील. दे आर कोलिनियर पॉइंट. क्यू पी आर. इन दिस कंडिशन P is between Q and R. इथं काय आहे P is between Q and R. इथं Q is between. आता आणखी एक कंडिशन, अशा 3 कंडिशन्स तयार होतात. एकूण देर आर 3 कंडिशन्स when point P, Q and R are lie on a line. आता हे 3 पॉइंट्स एका रेषेवर असतील तर 3 कंडिशन. आता थर्ड कंडिशन काय बघा. इथं कोण कोणाच्या बिटवीन होता. Q is between P and R. Here P is between Q and R. Now P R Q R is between P and Q. Here R is between P and Q. या 3 कंडिशन्स आहे. It means that if पॉइंट P डॅश Q डॅश R. आता बघा लक्ष द्या. P डॅश Q डॅश R याचा अर्थ काय आहे. Q is between P and R. Then distance PR म्हणजे PR हे डिस्टन्स आहे. If P डॅश Q डॅश R then distance PR equal to distance PQ plus distance QR. जर या पद्धतीनं बिटवीननेस असेल तर पहिला आणि शेवटचा या 2 बिंदूच्या दरम्यानचा अंतर हे या 2 बिंदू आणि या 2 बिंदूच्या अंतरांच्या बेरीज एवढं असतं. हे आहे बिटवीननेस. इफ आता याला उलट बघा. इफ डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स पी आर इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. जर असं असेल इफ डिस्टन्स पी आर इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स पी आर म्हणजे पी आर हे अंतर पी क्यू आणि क्यू आरच्या बेरीज एवढं असेल तर आपण म्हणू शकतो काय असणार या ठिकाणी बिटवीननेस. देअरफॉर वी कॅन से दॅट क्यू इज बिटवीन पी अँड आर. जर असं असेल तर क्यू हा कोणाच्या बिटवीन आहे पी आणि आरच्या. या पद्धतीनं आपल्याला कोण कोणाच्या बिटवीन आहे 3 कंडिशन्स असतील. इफ 3 पॉइंट्स लाय ऑन अ लाईन देन देर आर 3 कंडिशन्स. फर्स्ट इज Q is between P and R. सेकंड इज P is between Q and R. अँड थर्ड इज R is between P and Q. म्हणजे कोण कोणाच्या मध्ये असेल. Q हा P R च्या मध्ये असेल, P हा Q R च्या मध्ये असेल किंवा R हा P Q च्या मध्ये असेल, दरम्यान असेल. हे आहेत 3 कंडिशन्स आणि या 3 कंडिशन्स म्हणजेच हे आहे बिटवीननेस. आता यावर आणि याच्या आधीचा आपण बघितलेला कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट अँड डिस्टन्स या 2 कन्सेप्टवर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहायचं आहे. नाउ वी सी प्रॅक्टिस सेट 1.1. The first question. Here we see first practice set 1.1. बघा प्रश्न पहिला. Find the distance
विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. आता एक नंबर लाईन आपल्याला कन्स्ट्रक्ट करावी लागेल. हिअर वी कन्स्ट्रक्ट अ नंबर लाईन. दे आर गिवन इन दिस क्वेश्चन. I draw the number line on the board first. Then we'll find out the distance. O 1 2 3 4 5 6. A B C D E. Here -1 -2 -3 -4 -5. Q P K J and H. These are the point. आता हे अशा पद्धतीने नंबर लाईन दिलेले आहे. आता यातील क्वेश्चन फर्स्ट मधले 8 एक्झाम्पल्स आहेत. त्यातले शेवटचे 3 एक्झाम्पल्स आपल्याला अभ्यासक्रमातून कमी केलेले आहे. म्हणजे फक्त क्वेश्चन फर्स्ट मध्ये किती आहेत बघा. इन क्वेश्चन नंबर फर्स्ट आता देअर आर ओनली 1 to 5 एक्झाम्पल्स. आता आपल्याला 1 to 5 आहेत. शेवटचे 3 कमी केलेले आहेत. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पण बघा शेवटचे 3 कमी केलेले आहेत. म्हणजे काय आहे फक्त 1 to 3 एवढेच एक्झाम्पल राहिलेले आहेत 1 ते 3 पर्यंत. आणि क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा तसंच केलेलं आहे. एकूण 6 आहेत. त्यातलं परत त्यांना केलेलं आहे 1 to 3 म्हणजे शेवटचे 3 कमी केलेले आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 हा डिलीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 हा डिलीट केलेला आहे म्हणजे आपल्याला नाही आहे. आता एवढा अभ्यासक्रम आपला प्रॅक्टिस 1.1 मधला कमी झाला आहे. म्हणजे आपल्याला किती एक्झाम्पल्स बघायचे फक्त क्वेश्चन फर्स्ट मध्ये 5 एक्झाम्पल्स. नाउ वी सी फर्स्ट एक्झाम्पल. हिअर डिस्टन्स BE. आता काय सांगितलेलं आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट. व्हेन वी सबट्रॅक्ट स्मॉलर कोऑर्डिनेट from the greater coordinate, then we get the distance between these 2 points. How to calculate the distance BE? Here the distance BE बघा आता खूप सोपं आहे. आता B आणि E, what are the coordinate of B? Here look at this. The coordinate of B is good, +2, and the coordinate of E is +5. Who is greater between these two? 5 is greater. Therefore we subtract smaller coordinate from the greater coordinate. 5 minus 2, here we get 3. Therefore distance BE equal to 3. It means that length BE, we will also write length BE equal to 3. हे आहे आपलं पहिलं. Here we write the word unit also. लिहा किंवा नाही लिहिले तरी चालेल. म्हणजे हे आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल. याच पद्धतीने बघा सेकंड एक्झाम्पल. हिअर आय राईट द सेकंड. डिस्टन्स JA. डिस्टन्स JA. आता बघा सांगा बरं व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J. J चा कोऑर्डिनेट किती आहे -2 आहे. अँड व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. याचा आहे +1. आता +1 मोठा आहे का -2 मोठा आहे. गुड, +1 कारण उजव्या बाजूचे डिजिट्स हे मोठे असतात म्हणून 1 -2 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि हिअर वी ऑल्सो गेट डिस्टन्स बिटवीन दीज 2 इज 3. आता यातलं थर्ड एक्झाम्पल बघा. या पद्धतीनंच तुम्हाला करता येणार आहे. तर डिस्टन्स PC. डिस्टन्स PC. Look at this figure. The coordinate of P is good, -4, and the coordinate of C is 3. Who is greater, -4 or 3? +3 is greater. Therefore 3 minus -4, negative negative also positive, and the sum of these two is 7. Therefore the distance between PC is 7. याच पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल 4 आणि 5 काय करायचे फक्त ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करा आणि ते दोन सोडवा. आणि कमेंट मध्ये मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आले असतील तर यस असं कमेंट करा, नाही आले तर नो असं कमेंट करा. मग 100% तुम्हाला येऊ शकतात ते. यू कॅन सॉल्व. 5 आहेत फक्त. नाउ वी सी क्वेश्चन नंबर सेकंड. द क्वेश्चन सेकंड इज दॅट त्याच्यात एकूण 6 आहेत पण त्यात काय करायचं फक्त 3च आपल्याला आहेत आता अभ्यासक्रमात. त्यातलं फर्स्ट
काय आहे क्वेश्चन वाचतो. आय रीड द क्वेश्चन फर्स्ट. इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय. एचा किती एक्स आहे आणि बीचा वाय आहे. फाइंड डिस्टन्स ए बी. आता काय म्हणले तर डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे. आता पहिल्यामध्ये एक्झाम्पलला एक्स इक्वल टू किती आहे बघा 1 आणि वाय इक्वल टू किती आहे तर 7. आता काय सांगितलेलं आहे सबट्रॅक्ट स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम ग्रेटर कोऑर्डिनेट. हे कायम लक्षात ठेवायचं. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्टन्स बी ए बी. नाऊ डिस्टन्स ए बी इक्वल टू. आता या दोघांमध्ये एक मोठा का 7 मोठे आहेत. गुड. 7 इज ग्रेटर दॅन. मग लिहायचं असेल तर असं पण लिहू शकता एकदा वाय मायनस एक्स, कारण मोठा कोऑर्डिनेट वाय आहे. मग ठेवा किमती किंवा डायरेक्टली लिहिल्या तरी चालतात. 7 minus 1. Here we get 6. Therefore the distance AB is 6. This is the distance AB. Now we calculate distance second. The coordinate of x is, what is the coordinate of x? 6 and the coordinate of y is -2. आता x चा 6 आहे, y चा -2 आहे. Here how to calculate these two distance AB. पहिल्यांदा डिसाइड करा कोण मोठा आहे. 6 मोठा आहे -2 पेक्षा. Therefore x minus y. 6 minus -2. Therefore we get negative positive. Here we get 8. The distance AB is 8 for second example. Now we see the third. Only 3 examples. All we here solve. X equal to 3 minus 3 and y equal to 7. They are given. Therefore distance AB. करा डिसाइड कोण मोठे आहे -3 का 7. yes 7 म्हणजे y minus x. 7 minus -3. Negative positive. The distance is 10. Here we will write the list. Therefore distance AB equal to 10 unit. असं व्यवस्थिशीर उत्तर हायलाइट करा. आन्सर लिहा व्यवस्थिशीर. Here we finish question number 2. Now we see question number 3. Question number 3. बघा काय आहे. From the information given below, find which of the point is between the other two if the points are not collinear state. बघा कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि ते जर तसं नसेल तर आपल्याला ते स्टेट करायचं किंवा तसं सांगायचं. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर नसतील तर ते सुद्धा सांगायचं. कसं सांगायचं ते बघूया. डिस्टन्स PR इक्वल टू 7. डिस्टन्स PQ equal to 10 and the last distance QR equal to 3. आता how to decide which point is between the other two point. Therefore first आता सर्वात पहिल्यांदा काय करायचंय सगळ्यात हायेस्ट ग्रेटेस्ट डिस्टन्स जे आहे ते आधी घ्यायचंय. सांगा 7 10 आणि 3 या तिघांमध्ये मोठा कोण आहे. 10 is the greater. Therefore we will take distance PQ equal to 10. याला नाव देऊन ठेवा equation 1. Here we name equation number 1. Now take remaining two distance PR plus distance QR. आता remaining two जे आहेत त्यांची addition करायची. Here we get these two equal to 7 plus 3. Here also we get equation number 2. From equation 1 and equation 2, the right hand side of equation 1 is 10. The right hand side of equation 2 is also 10. Therefore from equation 1 and 2 समीकरण 1 आणि 2 वरून equation 1 आणि 2 right hand side same असतील तर left hand side also same. Therefore distance PQ equal to distance PR plus the distance QR. आता या पद्धतीत बघा PQ इक्वल टू PR. आता दोन वेळेस बिंदू कोणता आलेला आहे बघा इकडं R, इथं पण R आहे आणि दोनदा आलेला आहे किंवा इथं PQ आहे. मग PQ सोडला तर शिल्लक कोण राहतो. PQ म्हणजे
याचं डिस्टन्स या दोघांच्या बेरीज एवढा आहे, म्हणून हे दोन सोडून द्या. जो रिमेनिंग आहे पॉईंट तो या दोघांच्या बिटवीन असतो. आता पी क्यू हे दोन सोडले तर शिल्लक कोण आहे तर आर आहे. देअरफॉर पॉईंट आर इज बिटवीन पॉइंट्स कोणाकोणाच्या मध्ये आहे पी अँड क्यू. म्हणजे पी क्यू सोडून द्यायचे, जो शिल्लक राहतो तो आर इज बिटवीन पी अँड क्यू. आर कोणाकोणाच्या पी आणि क्यूच्या बिटवीन आहे. हे होतं फर्स्ट. अशाच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. या तीनच एक्झाम्पल आहेत. सेकंड मी सांगतो, थर्ड एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि 100% डेफिनेटली तुम्हाला ते येणार आहे. आणि जे एक्स्ट्रा गणित तुम्हाला एलिमिनेट केलेले आहेत ते जरी तुम्ही सोडवले फॉर मोर प्रॅक्टिस खूप छान आहे. तुम्ही प्रयत्न करा. सेकंड सॉल्व्ह करून देतात तुम्हाला त्यातलं डिस्टन्स. आणि जे कमी केलेला अभ्यासक्रम आहे तो पण सोडत गेला तर तुमच्यासाठी चांगलंच आहे. पुढे तुम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे फेस करायच्या असतील तर खूप चांगलं आहे. ST इक्वल टू 6 डिस्टन्स RT इक्वल टू 4. या पद्धतीनं आता सेम सांगा, हु विल टेल मी हु इज द ग्रेटर बिटवीन दिस. सगळ्यात मोठा कोण आहे त्याला आधी पहिल्यांदा डिस्टन्स RS इक्वल टू 8. नेम दॅट इक्वेशन नंबर 1. हायेस्ट ग्रेटेस्ट डिस्टन्स आधी घेऊन टाकायचं. नाउ वी टेक डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT equal to 6 plus 4 and the sum is 10. From 1 and 2. आता राईट हँड साइड सारखे आहेत का? Here from 1 and 2, from equation 1 and 2, distance RS not equal to, इक्वल असतं तर इक्वल दिला असता, ते इक्वल नाहीये. 8 आहे इथं 10 आहे, त्यामुळे दे आर नॉट इक्वल. इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. आणि हे जर इक्वल नसतील तर therefore we can say that point RST are not collinear points. Points R, S and T are not collinear points. हे तीन कोलिनियर आहेत का तर नाही. असंच तुम्ही थर्ड एक्झाम्पल. आणि तुम्हाला जास्त सोडवायचे असतील तर पुढचे सगळे सोडू शकता तुम्ही. आपला क्वेश्चन नंबर 3 हिअर वी फिनिश क्वेश्चन नंबर 3. नाउ वी सी क्वेश्चन नंबर 4. काय आहे लगेच बघूया. क्वेश्चन नंबर 4. ऑन अ नंबर लाईन चौथं एलिमिनेट झालेलं आहे कप्पाचं. फोर्थ इज एलिमिनेटेड, सॉरी. देन फाइंड डिस्टन्स पॉइंट्स XYZ आर कोलिनियर सर्च दॅट AB काढूयात. फोर्थच आहे. फिफ्थ एक्झाम्पल एलिमिनेट झालेला. सर्च दॅट डिस्टन्स AC काय काय दिलेलं आहे इक्वल टू 10. डिस्टन्स CB इक्वल टू 8 एवढं दिलेलं आहे. पुन्हा काय दिले बघा. फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग डिस्टन्स AB इक्वल टू what? How to calculate or how to find out distance AB? Question mark. Considering all possibilities. आता ABC कोलिनियर आहेत पण सगळ्या पॉसिबिलिटी आपल्याला बघून AB काढायचा आहे. मग पहिल्यांदा फर्स्ट पॉसिबिलिटी, इफ B is between A and C. Here we take B is between A and C. Therefore, distance AC equal to distance AB plus distance BC. If B is between, आता B हा बिटवीन आहे कोणाकोणाच्या तर A आणि C च्या. मग ज्या दोघांच्या बिटवीन आहे ते डिस्टन्स आधी घेतलं. हिअर वी टेक डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. बिकॉज B is between these two, we assume that there are three possibilities. We take the first possibility. If B is between, now we get
take the values. AC is 10, AB is not given, we will write AB, BC is 8. Take this 8 to the left side, we get 10 minus 8 equal to distance EB. Therefore, distance EB equal to 2. Distance EB equal to 2. This is the first possibility. When if B is between A and C, we get distance EB equal to 2. Now we assume that point A is between, B is between A and C. Now A is between. If take a is between which 2 point? A and C. आता इथं B and C. B and C. आता B आणि C च्या बिटवीन घ्यायचा आहे. Therefore distance BC. आता हे दोन आहेत शेवटी, ते दोन आधी घ्यायचे. त्यांच्या दरम्यान आहे ते दोन. डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. आता BC च्या बिटवीन आहे A. ठेवा व्हॅल्यूज. BC इट मीन्स CB 8. Distance AB not given plus distance AC 10. आता असं होऊ शकतं का ते बघूया. CA CB मग हे 10 इकडे पॉझिटिव्ह. डिस्टन्स AB आता डिस्टन्स AB -2 मग डिस्टन्स AB इक्वल टू -2. पण हे आहे का? डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह. डिस्टन्स हे कधीही ऋण नसतं. म्हणजे ही पॉसिबिलिटी असू शकत नाही. हिअर द पॉसिबिलिटी इज नॉट. आता इथं ही पॉसिबिलिटी असणारच नाही, कारण A इज बिटवीन. ए हा कोणाकोणाच्या मध्ये आहे तर BC च्या मध्ये आहे. म्हणजे BC च्या मध्ये असेल तर AB आणि AC या दोघांची बेरीज BC एवढी. आणि इथं किमती ठेवल्या आपण तर आपल्याला तसं भेटेल का? तर डिस्टन्स AB इक्वल टू -2 होतो. आणि -2 हे असू शकत नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी आपली असू शकत नाही. हिअर दिस पॉसिबिलिटी इज नॉट. आता थर्ड पॉसिबिलिटी अशीच तुम्ही ठेवा. काय करा? इफ इथं B घेतला, A घेतला, आता काय राहिलाय C. इफ C इज बिटवीन, इथंच लिहितो मी, राईट. C इज बिटवीन कोणाकोणाच्या मध्ये? A अँड B. C इज बिटवीन A अँड B. आता C बिटवीन आहे म्हणजे इथं काय येईल? डिस्टन्स AB इक्वल टू. आता इथं बघा C इज बिटवीन आहे म्हणून AC आणि इथं BC ॲज इट इज आहे. AB नॉट गिवन, AB ॲज इट इज. आता इथे थोडं पुसतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. किमती ठेवूया आता. डिस्टन्स AB ॲज इट इज. Distance AC is 10 plus distance BC is 8. Therefore, here we get 18. किती भेटणार? डिस्टन्स AB 18. ज्यावेळेस C हा बिटवीन असेल आणि इथं A हा बिटवीन होता B अँड C च्या, तर B अँड C या दोघांच्या बिटवीन असल्यामुळं इथं हे पॉसिबिलिटी नाही. इथं व्हॅल्यूज -2 येते. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 बघितलेला आहे. 5 हा एलिमिनेट झालेला आहे. Now we take question number 6. आता क्वेश्चन 6 आपल्याला बघायचा आहे. काय आहे बघा. Sketch proper figure and write the answers of the following questions. पहिला बघा 1 नंबर. If खूप सोपं आहे. A', B', C लेंथ AC इक्वल टू 11. Length BC equal to 6.5. Then length AB equal to what? Sketch figure. आता याची काय करायची? आकृती प्रॉपर फिगर A', B', C हे आहे. मग एक सरळ सेगमेंट काढूया. Here we construct a segment. आता इथं ABC
हु इज बिटवीन बी इज बिटवीन ए अँड सी. मग इकडच्या पॉइंटला ए नाव द्या, इकडच्या पॉइंटला सी नाव द्या आणि बी हा बिटवीन आहे. आता बी हा या दोघांच्या बिटवीन कुठेही लिहा, कारण आपल्याला ही फिगर मोजून नाही काढायची, फक्त एक प्रॉपर फिगर काढायची आहे. कशा पद्धतीने आहे हिअर वी कन्स्ट्रक्ट द फिगर. आता ए सी हे डिस्टन्स आहे बघा. हिअर डिस्टन्स इज 11. हे पूर्ण डिस्टन्स, द डिस्टन्स ए सी इज 11. हिअर आय राईट डिस्टन्स इज. आता बी सी, वेअर इज द बी सी? हिअर डिस्टन्स बी सी इज 6.5. This is the distance B. Now find distance AB. Therefore, here we write distance AC equal to distance AB. Here we will write length. They are given the length. Here we also write length. Length, distance both are same. Length AB plus length BC. The reason is that A dash B dash C, because B is between. How do you read this? B is between A and C. A dash B dash C. The meaning of this is B is between A and C. This is called betweenness. These 3 points are collinear and B is between A and C. This is called collinear. Now we substitute the value. AC is 11. AB not given. They are asked find AB. BC is 6.5. Take this 6.5 to the left side. Here we get 11 minus 6.5 equal to length AB, and the difference between these two. Who will tell me what is the difference between these two? 4.5. Good. Length AB. Therefore, length AB equal to 4.5. This is the answer of length AB. Then find length AB. We calculate the length AB. Now we see the second example in this question. The second example is that if R dash S dash T and length ST equal to 3.7, length RS equal to 2.5, then length RT equal to what? Here also we construct a figure R dash S dash T. एक segment काढा. First here we construct a segment. इकडचा पॉइंट R लगेच देऊन टाकावा आणि इकडचा टोक T. या दोघांच्या बिटवीन कोण आहे तर S आहे. S इज बिटवीन, मग इथंच कुठेतरी एक देऊन टाकायचं. आता ST डिस्टन्स लगेच लिहून टाका 3.7 आहे. RS डिस्टन्स किती आहे 2.5 आहे. आपल्याला काढायचे काय RT. हिअर वी कॅल्क्युलेट डिस्टन्स RT. हाऊ टू कॅल्क्युलेट RT? लेंथ RT इक्वल टू लेंथ RS प्लस लेंथ ST. The reason is that R dash S dash T. It means S is between R and T. Now we substitute 2.5, 3.7. When we adding these two, therefore length RT equal to 5 plus 7, 2. Carry over 1. 4 plus 2, 6. Here we get 6.2. This is the length RT. This is the second example. Now we see third example in question number 6. Last example, third example in the question number 6. If x dash y dash z and length xz equal to 3 root 7, length xy root 7, then find length xz equal to what? Sorry, length yz equal to what? Length yz. Xz is given. Here we construct the figure.
draw any segment x, z and y. xz is 3 root 7. This is the xz. xy root 7. yz is not given. How to calculate yz? Same. खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. Here length xz equal to length xy plus length yz. The reason is that x dash y dash z. Between this, it means y is between x and z. When y is between x and z, then we will write this. Now we substitute the values. xz is 3 root 7. xy is root 7 plus length yz. Now take this root 7 to the left side. Here we get 3 root 7 minus root 7 equal to length yz. आता हे आहे सरळ आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघायचं आहे, रिअल नंबर मध्ये. सध्या तात्पुरतं फक्त काय लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण व्हेरिएबलची वजाबाकी करतो तसं तिथं करायचं आहे. फक्त कोइफिशियंट यांची वजाबाकी करायची. इथं 2 हा कोइफिशियंट आहे, इथं काही नाही, म्हणजे 1 असतो, म्हणजे 3 - 1 यांचा वजाबाकी येते 2 रूट 7 लेंथ yz. सध्या तात्पुरतं फक्त कोइफिशियंटचं वजाबाकी आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मध्ये डीपली बघणार आहोत. देअरफॉर length yz equal to 2 root 7. Here we find length yz. Question number 6 complete. The last question in this practice set, question number 7. Then we complete practice set 1.1. Last question is, which figure is formed by 3 non-collinear points? If 3 points are non-collinear, we take here if A, B and C. These 3 points are non-collinear. Which figure is formed? Look at this. Which figure is formed? Triangle. मग एका वाक्यात उत्तर लिहायचं. Therefore, which figure is formed? Triangle is formed from 3 non-collinear points. Triangle is formed from 3 non-collinear points. काय आलेले आहे? Here we finished practice set 1.1. Any difficulty? You may ask me. Today we stop. याच पद्धतीने आपल्याला जर मागचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या परफेक्ट क्लासेस माजलगाव या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला बेल आयकॉन प्रेस करा, आपले व्हिडिओ लाईक आणि शेअर्स करा. धन्यवाद.